आजीच्या हातची जादू. अजिबात तेलकट न होता मस्त अशा खुसखुशीत आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील अशा मेथी बटाटा पुरी. आपण साहित्य पाहूया. आपण इथे मेथी घेतलेली आहे, एक जोडीच घेतलेली आहे, साफ करून धुवून ठेवलेली आहे. त्यानंतर आपण एक मोठा बटाटा उकडवून घेतलेला आहे, 2 चमचे बेसन घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा रवा, तेल, हळद, मीठ, कोथिंबीर, 1 वाटी भरून गव्हाचं पीठ आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे. आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मेथी घालूया थोडी थोडी करून आणि ही मेथी आपण पाणी न घालता बारीक करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण ही बारीक करून घेतलेली आहे. आता आपण काय करूया, आपण ना जो बटाटा घेतलेला आहे तो आधी आपण बारीक किसणीने किसून घेणार आहोत. तो अजिबात स्मॅश करू नका, किसून घ्या, कारण स्मॅश केल्याने कधी कधी गाठी राहतात, त्यामुळे किसून घेतलेलं सोपं पडतं. मिक्सरला बारीक केलेली मेथी यात घालूया. दोन चमचे बेसन घातलेलं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपण रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. हळद घालतोय. हळद घातली की आपण घालतोय आलं लसूण मिरचीची पेस्ट. बरं, आपण यामध्ये लाल तिखट घालणार नाही आहोत, त्यामुळे आपण मिरची घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे ओवा, 1/2 टीस्पून ओवा घेतलेला आहे. छानपैकी हाताला चुरायचा आणि तो घालायचा. ओवा नक्की घाला, पोटासाठी खूप चांगला असतो. आणि आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि हे सर्व आता छान मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स करून थोडं झालं की आता आपण यामध्ये घालूया गव्हाचं पीठ. आपण 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे छान मिक्स करूया. यामध्ये आपण डायरेक्ट पाणी घालणार नाही आहोत, जसं लागेल तसंच घालणार आहोत. बऱ्याचदा पाणी घालण्याची गरजही लागत नाही. हे चांगलंच असं मळून घ्यायचं आहे. आता यात घालूया भरपूर अशी कोथिंबीर. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि पीठ मळून घेणार आहोत. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता याला थोडंसं तेल चोळून घेऊया. याचे लहान लहान गोळे करून घेऊया. आता आपण पुऱ्या करायला घेऊया. आम्ही पिठामध्ये घोळून पुऱ्या करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल लावून सुद्धा पुऱ्या करू शकता. छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत पुऱ्यांसाठी. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठी चपाती लाटून आपल्या ग्लासाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने सुद्धा पुऱ्या पाडू शकता. एका बाजूला तेल पण गरम झालेलं आहे. यामध्ये आता पुऱ्या सोडूया.
आणि छान फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने. आपली पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे आणि छान खुसखुशीत झालेली आहे. आता ही झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता अजिबात तेल खेचलेलं नाही आहेत, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत. गरमागरम मेथी पुरी तयार. मिस्टरांच्या टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी जबरदस्त आहे. किंबहुना बरेचदा आपण प्रवासाला जातो, गावी जातो किंवा बऱ्याचदा पिकनिकला जातो, तर तेव्हासुद्धा आपण ही रेसिपी करून नेऊ शकतो. खूप छान खुसखुशीत राहतात आणि लागतातसुद्धा सुंदर. तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आणखीन नवनवीन रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यासाठी नक्की पहा आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.